काय दिलंय? सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाचणीतील गुण किती? काही माहिती म्हणजे त्यांनी दिलेल्या गोष्टीनुसार काय त्यांनी दिलंय? दिलेल्या माहितीनुसार काय दिलंय? सुयशच्या गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेले गुण दुसऱ्या चाचणीत 10 गुण मिळालेत. अधिक 10 म्हणजे दिलेल्या माहितीनुसार सुयशच्या पहिल्या चाचणीतील गुण किती असतील? x मानून व दुसऱ्या चाचणीतील किती असणार आहेत? पहिल्या चाचणीपेक्षा 10 मार्क जास्त. ठीक आहे. त्यांनी दिलंय दिलेल्या अटीनुसार काय त्यांनी अट दिलेली आहे? दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी असते. म्हणजेच दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या वर्गाइतकी आहे. ठीक आहे. म्हणजेच दुसऱ्या चाचणीमध्ये मार्क मिळाले त्याला 5 ने गुणायचे, बरोबर पहिल्या चाचणीतील गुणांची वर्ग असणार आहे. ठीक आहे. म्हणजेच काय येणार? 5 गुणिले x बरोबर, आता हे सॉल्व करायचं आपल्याला, मग आपण x ची किंमत काढणार आहोत. म्हणजे पहिल्या चाचणीतील गुण 5 गुणिले x बरोबर 5x अधिक 5 गुणिले 10 बरोबर 5 10 50 x वर्ग. आता सगळ्या इथे x वर्ग पुढे घेते मी. 5x इथं वजा आहे, इकडे आल्यावर काय होणार? अधिक आहे, अधिक होणार वजा 5x. 50 अधिक आहे, इकडे आल्यावर काय होणार? वजा 50 बरोबर 0. हे वर्ग समीकरण सॉल्व करायचंय. अशी कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 50 येते आणि बेरीज वजा 5 येते? वजा 50 येते म्हणजे एक संख्या अधिक असणार आहे, एक संख्या वजा असणार आहे. वजा 5 बेरीज येते म्हणजे मोठी संख्या वजा असणार आहे, लहान संख्या अधिक असणार आहे. 5 10 50 म्हणजेच मोठी संख्या 10 असणार आहे, लहान संख्या 5 असणार आहे. 5 गुणिले 10 बरोबर 50 आणि 5 वजा 10 बरोबर किंवा 10 वजा 5 बरोबर 5. मग मी काय लिहिले इथं? x वर्ग वजा 10 वेळा x अधिक 5x वजा 50 बरोबर 0. ह्या संख्या इकडे टाकल्या. कॉमन काय आहे? याच्यामध्ये कॉमन आहे x, कंसात राहिला x वजा 10. इथं कॉमन काय आहे? अधिक 5 वजा x वजा 10, कारण 5 बाहेर गेले म्हणून. या दोघांमध्ये कॉमन आहे x अधिक 10, x वजा 10, x वजा 10 कॉमन आहे, x वजा 10 एका कंसात दुसऱ्या कंसात x अधिक 5 बरोबर 0. म्हणून मी इथं काय लिहू शकते? x वजा 10 बरोबर 0 किंवा x अधिक 5 बरोबर 0. आता वजा 10 इकडे गेल्यावर काय होणार? अधिक 10, म्हणजेच x बरोबर अधिक 10 किंवा x बरोबर वजा 5. आता गुण पहिल्या चाचणीमध्ये किती गुण मिळाले? आपण काय पकडू शकतो? 10. वजा गुण ऍक्सेप्टेबल नाही आहेत, ग्राह्य पकडले जाणार नाही. x बरोबर वजा 5 गुण ग्राह्य धरले जाणार नाही. म्हणून x बरोबर 10 हे काय आहेत? हे त्याचे पहिल्या चाचणीतील गुण आहेत.
पहिल्या ठीक आहे, म्हणजे पहिल्या चाचणीमध्ये सुयशला किती मार्क मिळालेले? 10 मार्क मिळालेले. आणि दुसऱ्या चाचणीमध्ये किती मार्क मिळाले? 10 अधिक 10 बरोबर 20 मार्क मिळालेले. समजलं?